नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी कशा आहेत, मजेत ना? आणि आज आहे लग्नाचा दिवस. पहिल्या दिवशी तुम्ही चावलांचा व्लॉग बघितला, त्याच्यानंतर हल्दीचा व्लॉग बघितला, ज्या व्लॉगमध्ये सर्वांची स्पर्धा लागलेली, म्हणजे आपापल्या पार्टनरला, बायकोला उचलत होते आणि डेंजर मजा आली, खूप मजा एन्जॉयमेंट केली आम्ही. आणि आज आहे लग्नाचा दिवस, सो आपण जाऊया लग्न लावायला, डायरेक्ट पोचूया लग्नाच्या हॉलमध्ये, कारण की खूप झालेला उशीर. सो डायरेक्ट लग्नाच्या हॉलमध्ये जाऊया आणि तिथं काय मजा मस्ती आज बघायला भेटणार आहे. आणि आज कोण कोण रडणार आहे, काय होणार आहे, सर्व आपण बघूया. चला जाऊया, डायरेक्ट लग्न लावता येईल. सदा तुझ्या घरी सोडू नको. जपून या अंतरी हा सावधाना आली लग्नगती समीपनवरा घेऊन या वेगळा सावधाना देवा ब्रह्मणाची घेऊ सावधान. मधुर मधुर वाद्य वाजती मोददाई वधूवर करी माला घेऊनी सज्ज होई. जवळ जवळ आली ही घडी मिलनाची मुदुत उदुत प्रेमे भेट दोन्ही जीवांची शुभलग्न सावधान. तदेव लग्नं सुदनंत देव तारावलं चंद्रवलं देव विद्यावलं देव वदंत देव लक्ष्मी पदेते गृहं सुमरामि शुभमंगल सावधान. इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता तिकडे पटांगे चालू, आराला आर लावा ना, आराला आर लावा. नेक्स्ट आर दोन आहेत आज लावा. बरोबर नऊ अशी का ओके. आता वहिनी तुम्ही लावा. तयारी चालू आहे, कारण की रील आणि व्हिडिओ आणि ब्लॉग काढून काढून हे सर्व विधी माहिती पडलेलं आहे. सो ही सप्तविधीची तयारी चालू आहे, एवढं तर मला माहितीच आहे. आणि सागर भटजी जेव्हा आपल्याला बघतील, सागर भटजी कसं तर घरातले भटजी झालेले आहेत आमचे. कुठलाही कार्यक्रम काही असो तर आपल्याला नक्कीच सागर भटजीच असतात. आणि इथं खूप छानसा फ्रेम आहे बघा. या साईडला शंकर पार्वती, तुम्हाला माहिती असेल या जगामध्ये सर्वात पहिला जेव्हा लग्न झालेला होता ना, तो उत्तराखंडमध्ये एक स्थान आहे, तिथं शंकर आणि पार्वतीचं त्या स्थानी लग्न झालेलं. त्याच्यामुळे जेव्हा पण कुठं काही कार्यक्रम असतो ना, तेव्हा राधाकृष्ण किंवा तुम्हाला शंकर पार्वतीची फ्रेम बघायला भेटते. सो मस्त. आता इथं आमचे भटजी जरा बिजी आहेत,
सागर भटजी नमस्कार. नमस्कार. काय काय कसली तयारी? सप्तपदीची. सप्तपदीची ना. बघ तुम्हाला सांगितलं ना काही परफेक्ट सांगितलं सप्तपदीचं. तर आपण नवरा नवरीला पण भेटूया थोड्या वेळामध्ये, कारण की सप्तविधीची जरा विधी झाली की त्याच्यानंतर आपण त्यांना पण कॉंग्रॅच्युलेशन करूया. आणि सप्तविधी कशी असते ते पण मी तुम्हाला दाखवतो आता. चला मंडळी, आता जीवनाचे 7 फेरे, 7 जन्माचे 7 फेरे हे चालू झालेलं आहे. आणि प्रत्येक मंत्रामध्ये म्हणजे जेव्हा एक फेरी होतं तेव्हा एक मंत्र असतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी मिनिंग असतं. कधीतरी ती भटजीला शेवट आपण विचारूया, म्हणजे नक्की या 7 मंत्रांमध्ये 7 फेऱ्यांमध्ये काय काय असतं, त्यात काय असतं ते नक्की ते भटजीला आपण एकदा तरी विचारूया. आणि पुढे नवऱ्याची बहीण म्हणजे करवली, मागे आपली जागृती, इकडं आमचे करवल्या. काय विचार करताय तुम्ही? काय बघते की आमची वारी कधी येईल? काय काय बघताय की तुमची वारी कधी येईल असं बघतेस तू? असा विचार करते? हा क्या सोच रही तू? सच सच बता. हा काय विचार करते? बघते कसं होतंय ते. आता तू जाणार आहेस ना दीदी सोबत? जाशील ना राहायला? तुमच्यात कोण कोण जाणार आहे आता? ओके, दोघी जाणार आहे. त्याला तर 12 झाल्या बाबा. ती एकदाशी चालली म्हणजे बर्थडे एकटा करायला मोकला तो नाही हा. आज आपल्याला ब्लॉगमध्ये जाणून घ्यायचं जागृतीबद्दल थोडंसं. जरा ब्लॉग झाला प्रत्येकाची बाईट घेऊ आपण, मुलाखत घेऊ सर्वांची. जागृती एक चांगली पोरगी आहे, हाईट थोडी छोटी आहे, डोकं थोडं जास्त आहे. ऐकलं कान शार्पत तिचं. ऐकलं तुम्ही? ऐकलं. लक्ष तिकडे, कान इकडे. नवरा नवरीची झाली एंट्री आणि मस्तपैकी आशिष आणि जागृती नवरा नवरी. आणि फोटोशूट काय संपणार नाही. रात्रीचे वाजत आलेले 12:30 आणि यांना निघता निघता मला असं वाटते 12:15 तरी सॉरी 1:15 1:30 रे. चुकलो ना भाई. जाऊ दे रे, आज मला दमलोय मी ॲक्च्युली, त्याच्यामुळे जरा गडबड झाली आहे. तू समजू शकतो का माझे काय तोंडातून असं निघतंय. इथे काहीतरी चर्चा झाली यांची 2 बहिणींची. आज झाली 2 बहिणींची भेट. एक बहिणी बॅग मिरवते. बॅगमध्ये काय आहे का? प्लॅन करतोय.
ओ काय बॅग मध्ये आहे का सोयबी? नवरीची बॅग पलवायचा विचार आहे. हा अरे मजा आहे. डायमंड आहे डायमंड आहे डायमंड आहे. मैं ऐसे नहीं यूज करते. हा बघून घे तुला जो सामान पाहिजे तोच आहे. तोच आहे बरोबर आहे म्हणून मुली पार्टीचा प्लॅन करते बघ ना, या. समजा. चला आता. चला या साईडला फोटोशूट होतो आणि इथे बरीचशी मंडळी सर्व बसलेली आहे तिकडं. त्यांचे आता फोटो व्हिडिओची पण आता तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून काल पण बघितलं, आज हळदीला पण बघितलं तुम्ही. दुःख होतं की बहीण चालले पण रडायला का नाही येते रड ना थोडासा रड ना जरा. थांबा अरे तरी ना निघत
दोन शब्द अरे 3 दिवसात हा पहिल्यांदा बोललाय काहीतरी. ब्लॉग मध्येच पहिल्यांदा आला असेल फोटो भेटले तुम्हाला. पहिल्यांदा. चला नवरा नवरी निघतात आहे आणि झालं आता चालले वांडा पोहतोय. कोण रडताना कोणचीच व्हिडिओ नाही घेतली, कोणाचीच व्हिडिओ घेतली नाहीये. चलो तुम्ही मेन करोऱ्या ना, तुम्ही जायला पाहिजे होत्या मागची गाडी. हे चक्कर बिक्कर नाहीत ना, पिशवी पिशवी पाठवू का म्हणजे वॉमिटिंग थैली बिरी द्यायला तुला. हो जाऊ बसू दे हिला पण. वॉमिटिंग वॉमिटिंग होते हिला. कोणाला? कृतिकाला. करवलीला? हा करवली कसं कसं होईल कसं होईल. पिशवी पिशवी द्या हो. कान टोपी द्या. अरे हे बघ ओय कृतिका एक हा थैली द्या, थैली द्या जरा, प्रॉब्लेम नको नंतर. खालती जो मम्मी काय सांगेल, मम्मी बोलेल हो. म्हणजे हसायला पाहिजे ना जरा. मी पोरीचा चेहरा बघून घ्या, जर काय झाला बिला तर मला फुटेज भेटेल नंतर. तुला तू पण चाललीस का स्टेपनी? दीदी लवकर ये, थांब ना जरा. बर्थडेला नको. क्या बोल रहा है बे तू? अरे वो बर्थडे पे आती है ना इसलिए. हाँ ना, ये बात भी सही है. इस बार अकेला होना चाहिए. चलो चलो आरामात. हो हाय जागृती हाय बाय मम्मी को करो. चला मग बाय. लवकर आहे फक्त बर्थडेला नको. अरे याचं मोबाईल बदल जा. केव्हा आत्या गोंगाट तुझा. चला भाऊजी सावकाश, भेटूया उद्या आरामात. आता वाजवा किती वाजवा, सकाळचे 6 वाजले तरी. हा? नाही डान्सची घेतलीच नाही ना. उद्या जाऊया आपण. नाही, तेच बोलतात जाऊ दे आरामात जा. ए, हिला सांभाळून. चलो बाय.